फक्त असं काहीतरी असं वेगळं ट्रान्सक्रिप्शन काउंट केलं पाहिजे. तर आपण आता रेकॉर्डिंग आता चालू केलं आपलं जितकं वेळ आपण रेकॉर्डिंग बोलतो ते आपण ते रेकॉर्डिंग आपण इथे दाखवतोय रेकॉर्डिंग आणि ट्रान्सक्रिप्शन कुठे दिसणार आपल्याला इथं ट्रान्सक्रिप्ट पण तिथेच दिसतं. आता सध्या इथे दिसते ना आपल्याला आपल्याला कुठे दिसेल ते बघायला. आणि मागापासून रेकॉर्ड ट्रान्सक्रिप्शन रेकॉर्डिंगचं आणि ट्रान्सक्रिप्शन एकाच वेळ झालं पाहिजे रे. हा हे काय होतं ना चालू. नाही पण मगापासून ते जास्त एवढं कुठं झालंय ते काय ते आताच आहे रेकॉर्ड केल्यापासूनच हे सगळं का हा रेकॉर्ड केल्यापासून. हिंदीत बोलत हिंदीमध्ये दिसत सगळ्या गोष्टी. हा आपण हिंदी सिलेक्ट केले पण बोलतो मराठी ना त्यामुळे काय पण टाईप. अच्छा आणि मराठी सिलेक्ट केले तर हिंदी येत असतं आपोआप मराठी सिलेक्ट केलं तर मराठी केलं तर मराठीच आहे. हिंदी आणि मराठीमध्ये विशेष फरक नाही रे. त्याच्यासाठी आहे ना तो कॉम्प्युटर त्याला त्याला समजायला पाहिजे त्यांचा डेटाबेस वेगळा शब्द वेगळे कैसे कैसे मिलेंगे ऐसा. हेलो ये बात हम करना है चाहते हैं क्या बात करेंगे वही बात करना है जो हमें जरूरत है आवश्यक है. बरोबर आहे कारण आपलं हिंदी जर मला मराठीत करायचं असेल तर मग ते कुठं करणार कसं दाखवत कट कर बस झालंय आता शेव कोण टक्क्यात राहत व्हिडिओ बस झाला आता हे रेकॉर्ड बंद कर ट्रान्सक्रिप्शन बंद कर.